कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. सरांच्या कारकिर्दीमध्ये 2400 कोटीचा निधी जो काय आला ते पूर्ण कार्यकाळामध्ये अजितदादा अर्थमंत्री म्हणून काम करत आहेत. लहान मुलं आबालवृद्धापर्यंत पोहोचलेला माणूस आहे आणि त्यांचं विजन त्यांच्या कामातून दिसतंय. त्यामुळे ग्रॅव्हिटी योजना जे आपण स्वप्न बघत होतो ते सत्यात उतरवण्याचं काम शेखर सरांसारख्या आमदारांनी केलेलं आहे. नमस्कार, माझं कोकणच्या निवडणुकीची रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चिपळूणच्या सार्वत्रिक निवडणुका नगरपालिकेच्या त्याचं वातावरण आता तापलेलं आहे. उद्या मतदान आहे. आज वाटाघाटी सुरू आहेत. आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या असे उमेदवार दारोदार जात आहेत आणि नागरिकांना, मतदारांना प्रलोभन देत आहेत की आम्ही तुमची स्वप्न साकार करू, आम्ही चिपळूणचं अशा प्रकारे भलं करू, आमच्या पाठीमागे सत्ता आहे, कोण म्हणतं आम्ही अपक्ष आहोत म्हणून आम्हाला निवडून द्या. पण राष्ट्रवादी पक्ष, ज्या पक्षाचे आमदार शेखर निकम आहेत, त्या पक्षाचे काही उमेदवार या रिंगणात आहेत आणि त्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना मतदान का करावं असा प्रश्न नागरिकांच्या वतीने आपण आज विचारतोय. आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत अबू ठासाळे, जे तालुकाध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. काय सांगाल, एकूण आता राजकीय परिस्थिती जर चिपळूणची बघितली तर सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादीला युतीमधून डावलण्यात आलं, मात्र तरीही आमदार शेखर निकम यांनी स्वतःचे काही उमेदवार त्या रिंगणात उभे केलेले आहेत. असं काय बॅकग्राऊंड आहे की या सगळ्या सत्तांतरांमधनं आपण किंवा नागरिकांनी शेखर सरांचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून दिलं पाहिजे? सर्वप्रथम नमस्कार. मी महेंद्र कासेकर यांचा आभार मानतो की तिने आम्हाला इथं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. चिपळूणसाठी फार गरजेचं होतं आणि लोकांसमोर जाण्याची एक वेगळ्या पद्धतीनं समोर जाण्याची एक गरजेचं होतं, ते त्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद मानतो. तुम्ही प्रश्न पण चांगला विचारला आणि मगाशी तुम्ही जे स्पष्टीकरण देत होतात की आपण आज काय करतोय, त्याच्यातच तुम्ही म्हटलात की चिपळूणची आता गरज काय आणि आपण कसं मतं मागताना आपण काय करू शकतो त्याची आपण चर्चा केली पाहिजे. पण त्यामध्ये तुम्ही उत्तर दिले की हे करत असताना आम्हाला लोकांसाठी काय करायचं आणि काय नाही ह्या संदर्भाच्या आमचे उमेदवार समोर जातील तेव्हा त्या उमेदवारांच्या मागचा चेहरा शेखर सर आहे. आणि ज्या शेखर सरांनी आम्ही सगळ्यांनी बघितले त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये चिपळूणमध्ये चिपळूणची गरज ओळखून, चिपळूणच्या शहराची भूक ओळखून ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे, शासन स्तरावरून, शासन दरबारावरून, शासनाच्या तिजोरीतून निधी आणून चिपळूणच्या विकासासाठी जे जे काय करता येईल, मग त्यासाठी वेगवेगळे त्या 2 सरकार होते, त्याच्यामध्ये सामंत साहेबांचा सपोर्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टीमधून चिपळूणच्या विकासासाठी म्हणून जेवढा काय प्रयत्न करता येईल तो सरांनी करून पाठपुरावा केलेला आहे. त्याचं फलित आपण सगळे बघतोच आहे. तसा विचार केला तर 2021 सरांच्या आमदारकीच्या काळामध्ये पहिल्यांदा कोविड आला, त्यानंतर महापूर आला. दोन्ही पॅन्डेमिक मध्ये सरांनी केलेलं काम हे 100% उजवं आहे आणि त्याचं कौतुक बऱ्याचशा स्तरावरून झालेलं तुम्ही आम्ही सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे. पुराच्या वेळेचं बघितलं तर पुराच्या नंतर जो बचाव समिती आपली ऍक्टिव्ह झाली, त्या बचाव समितीनं आंदोलन पुकारलं. त्या आंदोलनानंतर जे काही गाळ काढण्यासाठीचा जो एक चिपळूणमधून एक वेगळं मॉडेल तयार झालं, त्याला सुद्धा सन्मान्य शेखरजी निकम साहेबांच्या पाठिंब्यामुळेच निधी उपलब्ध झाला. आज बरेच जण काय म्हणत असतील, आम्हाला काही कल्पना आहे, सरकार म्हटल्यावर सगळ्यांच्या इन्व्हॉल्वमेंट असते, पण सरकार काय आता 5 वर्षात बनलेलं नव्हे, त्याच्यापूर्वीचं पण सरकार होतं. आज महाराष्ट्रात जे पासून सरकार स्थापन पासून होतच, पण काम करण्याची जी दानत असणं गरजेचं आहे किंवा त्याचा पाठपुरावा करण्याची जी दानत असणं गरजेचं आहे, त्यातला माणूस शेखर सर आहे. बचाव समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यांच्यासाठी त्यांनी जी बचाव समितीने जे धोरण आखलं होतं की चिपळूण पूरमुक्त होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, त्याचा जो मेन पार्ट होता की गाळ काढणे, त्या गाळ काढण्यासाठी सरांनी घेतलेली मेहनत ही सगळे मेंबर बचाव समितीचे आहेत किंवा चिपळूणवासी काही विसरलेले नाहीत. आणि ह्या सगळ्यामुळेच सरांनी निधी उपलब्ध करण्यासाठी केलेली मेहनत आहे, शासन दरबारी मारलेले खेटे आहेत, या सगळ्यामुळेच गाळ काढण्यासाठी म्हणून आपण बचाव समिती असेल किंवा प्रांतसाहेब असतील किंवा आणि सगळ्या शासकीय यंत्रणा असेल, त्या सगळ्यांनी जी मेहनत घेतली आहे, नाम फाउंडेशनचं काम पण त्याच्यात मोठं आहे, या सगळ्यांनी मेहनत घेतल्यामुळे आज आमच्यासारखा जो पूरग्रस्त माणूस आहे की आमच्या पण घरामध्ये 8-9 फूट पाणी होतं, आम्ही शांततेनं झोपू शकतो. आणि सगळ्यात मोठी उपलब्धी शहरासाठी सरांनी केलेली असं मला वाटतं. जे चिपळूणमधले व्यापारी जरी असतील, कारण ज्याला पाणी भरतो, ज्याच्या चिपळूणमध्ये पूर्वी पाणी आपण एन्जॉय करायचो, पण आज पाणी भरल्यावर जी धडकी भरायची पुरानंतर ती कुठेतरी कमी झाल्याचं आपल्याला दिसतंय.
आणि चिपळूणची डेव्हलपमेंट जी थांबली होती ती आता 4 वर्ष पाणी न भरल्यामुळे आता नक्कीच निश्चितच आहे की ती वाढेल असं आम्हाला वाटतंय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे पूर्णत्वात न्यायच्या असतील तर सरांसारखा व्हिजन असलेला नेता, नुसतं व्हिजन असून उपयोग नाही, तर ते स्मार्ट सिटी सत्यात उतरवण्यासाठी जे केलेले जे प्रयत्न त्यांचे चालू आहेत त्या प्रयत्न असलेल्या नेत्याच्या मताची किंवा त्यांच्या विचाराची नगरसेवक असणं गरजेचं आहे. त्यामुळे लोकांनी मला वाटतंय की सरांच्या उमेदवारांना मतदान करून सरांचे हात मजबूत करण्यासाठी नक्की प्रयत्न करणं गरजेचं आहे. सुशिक्षित मतदार तर सरांना जिथं जिथून फोन स्वतःहून यायला लागले की बाबा सर तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. कारण सरांनी केलेल्या कामाची पोचपावतीच आहे. ते प्रत्येक समाजाच्या बाबतीत म्हणाल, क्रीडांगणाच्या बाबतीत म्हणाल, वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत म्हणाल, सगळ्या गोष्टीमध्ये सरांचं काम आज चिपळूणमध्ये आपण बघतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुराचा विषय झाल्यानंतर ग्रॅव्हिटीची पाणी योजना जी 2004 किंवा 2006 नंतर त्यावेळेला गोठले मॅडम नगराध्यक्ष होत्या, तिथपासून जी लाल फितीत अडकलेली योजना आहे ती खऱ्या अर्थानं मूर्तरूप देऊन तिचे वर्कआउट देऊन त्याचं काम पण प्रत्यक्षात चालू झालेलं तुम्ही मी सगळ्या चिपळूणकरांनी अनुभवले. त्यामुळे ग्रॅव्हिटी योजना जे आपण स्वप्न बघत होतो ते सत्यात उतरवण्याचं काम शेखर सरांसारख्या आमदारांनी केलेलं आहे. आणि त्याची योजना पूर्ण झाल्यावर चिपळूणचा पाण्याचा जो विषय तो पूर्णपणे मिटेल आणि शुद्ध पाण्याची जी आपल्याला जसं गोळकोटच्या जॅकेटमध्ये कधी मसूळ पाणी येतं, ह्या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या पूर्णपणे मोकळ्या होतील आणि चिपळूणला एक अद्ययावत पाणी योजना आपल्याला मिळेल. आणि त्याच्या सुद्धा मेंटेनन्स कॉस्ट फार कमी राहणार आहे, कारण ग्रॅव्हिटीच्या कन्सेप्ट मधून ती चालत असल्यामुळे त्याचं मेंटेनन्स कॉस्ट पण कमी राहणार आहे. म्हणजे किफायतशीर पाणी आपण लोकांना देऊ शकतो आणि 6व्या मजल्यापर्यंत पाणी द्यायला सहज तांत्रिकदृष्ट्या अभ्यास असणारे लोक सांगतायत. त्यामुळे ह्या योजना पण सरांच्याच व्हिजन मधून आलेली योजना पूर्णत्वास ते नेतील आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून सरांच्या विचाराची लोक तिथे गेली पाहिजेत असं मला वाटतं. एकूण आता चिपळूणच्या नगरपालिका क्षेत्रामध्ये जर बघितलं तर समाज हा घटक खूप पुढे आलेला आहे. म्हणजे तू माझा समाजाचा आहे किंवा मी एका समाजाचा आहे तर माझ्या उमेदवाराला पण निवडून द्या. पण आमदार शेखर निकमांच्या बाबतीत काय होईल असं तुम्हाला वाटतंय? कारण वाणी समाज आहे, बौद्ध समाज आहे, मुस्लिम समाज आहे, वेगवेगळ्या समाजाची लोक चिपळूणमध्ये एकोप्याने राहतात. पण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला मात्र समाज बघितला जातो. या वेळेला कशा प्रकारे रणनीती असणार आहे की सगळ्या समाजातल्या लोकांनी सरांना पसंत करायला पाहिजे? पर्टिक्युलर शेखर सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेखर सरांना आपण तुम्ही आम्ही जवळ ओळखतो, पण जी लोक ओळखत नाही त्यांचाही प्रिडिक्शन किंवा त्यांचा अभ्यास असा आहे त्याच्यामध्ये की सरांनी कधी कुठली जातपात बघितलेली नाही. निधी आणण्याचा विषय असेल मग जंगम समाजाचा सभागृह असू दे, आम्ही आमच्या समाजाच्या ज्या काही छोट्या छोट्या वाड्या वस्त्या आहेत तिथल्या सभागृहांचे पैसे असू दे, मौल्यांसाठी कब्रस्तानांचे डेव्हलपमेंटसाठीचे पैसे असू दे, ह्या सगळ्या गोष्टी करताना कधी बौद्ध समाजाच्या विषयासंदर्भात असू दे, समाज मंदिर बांधण्यासंदर्भात, त्यामुळे त्यांनी कधी समाज बघितलेला नाही किंवा समाजाचं राजकारण कधी केलेलं मला तरी मी एवढं जवळ असून मला कधी आढळलेलं नाहीये. त्यामुळं लोक पण सुज्ञ आहेत, लोक विकास बघतायत किंवा सरांचा जो निष्कलंकित चेहरा आहे तो सगळ्यांना जवळून माहिती आहे, सरांचे परिश्रम सगळे जवळून बघतायत किंवा लोकांमध्ये राहण्याची जी त्यांची वृत्ती आहे की आमदार आहे तरी पण कधी कुठल्या प्रोटोकॉलमध्ये न राहता किंवा कधी सगळा कॉन्स्टेबल पण त्यांनी प्रोटेक्शनसाठी सोबत घेतलेला चिपळूण म्हणजे सगळ्यांनी बघितलेलं आहे की त्यांनी प्रोटेक्शन मिळत असून सुद्धा कधी त्यांनी ते घेतलेलं नाही. त्यामुळे सर्वसामान्यात राहणारा माणूस आहे, जातपात न बघणारा माणूस आहे, लहान मुलं आबाल वृद्धापर्यंत पोहोचलेला माणूस आहे आणि त्यांचं व्हिजन त्यांच्या कामातून दिसतंय. म्हणजे नुसतं मला बोलायचंय म्हणून बोलत नाही, पण त्यांनी ते करून दाखवलंय. चिपळूण शहराबाबतीत बोलतोय, ग्रामीण भागातून बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण आज ही जास्त गरजेचं आपण चिपळूण शहराशी बोलतोय. त्यामुळे चिपळूण शहराची भूक काय आहे की जो थांबलेला विकास होता तो विकास गतिशीलरित्या पुढे आणण्याचं काम सरांच्या माध्यमातून झालेलं तुम्ही आम्ही सगळ्यांनी जवळून बघतोय. त्यामुळे मला सर्वसामान्यांच्या दृष्टीनं जातीपातीचं कदाचित चालू असेल, पण सरांच्या बाबतीत विचार करताना लोक आपल्या घरातला माणूस, ती कुठली जात न बघणारा माणूस ह्या दृष्टीनं काम सरांच्या पाठीमागे उभे राहतील आणि सरांच्या उमेदवारांना भरभरून मतांनी निवडून देतील एवढी मला खात्री आहे. माझं कोकणच्या माध्यमातून अनेक चेहरे आपण नागरिकांच्या समोर आणत असतो. आज अबू ठसाळ्यांशी बोलता बोलता वेळ झाली आता ब्रेकची. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. कार्यक्रम सुरू आहे निवडणुकीची रणधुमाळी. आपल्यासोबत आहेत अबू ठसाळे. चिपळूणमध्ये जी विकास कामं झाली, आता तसं बघायला गेलं तर महायुतीच्या माध्यमातून विकास कामं झाली, सगळ्यांचा हातभार तिथे लागला. मात्र आताच्या महायुतीमध्ये आमदार शेखर निकम सोबत नसताना ती महायुती केलेल्या विकास कामाचा नारळ आम्ही फोडला असं जर सांगत असेल तर ते काय समजायचं नागरिकांनी? चिपळूणचे नागरिक त्यांच्याबद्दल मी बोलणं गरजेचं नाही की ते सुज्ञच आहेत. सगळ्यांना माहिती आहे
की आता जे ऍडव्हर्टाइजमेंट चालल्या आहेत किंवा जे केलं सांगतायत ते करताना नारळ जेव्हा फोडतो आपण तिथपर्यंत योजना आणायची असेल अशा बऱ्याच योजना असतात की ज्या करायचे मनसुबे असतात, पण प्रत्यक्षात उतरवताना किती त्रास असतो हे करणाऱ्याला माहितीये. आज जे सांगणारे सुद्धा लोक असतील कदाचित त्यांनी प्रयत्न करायचा प्रयत्न केला असेल, पण काही पाठपुरावा त्यांना तो तेवढा जमलेला नाही. कारण सरांचा पाठपुरावा नंतर हे नारळ फोडण्याची स्थिती तयार होते. त्यावेळेला कदाचित माहिती म्हणून किंवा त्यावेळेला असणाऱ्या सरकारच्या भूमिकेतून सगळे तिथं उपस्थित असणं गरजेचं आहे की शेवटी शासनाचा निधी आहे. पण तो निधी आणल्यानंतर आज जर सरांना तिथे इन्व्हॉल्वमेंट घेत नसतील तर लोकांनाही माहिती की त्याचा पाठपुरावा केल्यानंतरच ही कामं होत आहेत. कारण पवन तलाव असेल, गोळकोटचं मैदान असेल की सर आमदार झाल्यावर तयार झालेले ग्राउंड नाहीयेत, ते ग्राउंडला संरक्षण असेल किंवा ते ग्राउंड मधली डेव्हलपमेंट आहे. पिढ्यानपिढ्या तसेच होते ना. 5 वर्षात सरांनी लक्ष घातलं त्याच्यात पाठपुरावा केला, त्यामुळे सगळं आज आपल्याला दिसतंय. तर चिपळूणच्या जनतेनं सुरुवातीची केलेली कामं कशी अडकलेली आहेत ती सगळ्यांना माहितीच आहे. मच्छी मार्केट असेल, बाकी सगळ्या गोष्टी लोकांना माहितच आहेत. आता ते सुद्धा सरांनी लाईनवर आणलेला विषय आहे. त्यातलं पूर्ण मला माहिती नसल्यामुळे मी ते जाहीर बोलू शकत नाही, पण माझ्या माहितीनुसार त्यासाठी सुद्धा शिवसाहेबांच्या माध्यमातून सरांचे खूप प्रयत्न चालले. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कल्पना आहेत. ह्याच्या पुढचे सुद्धा सरांचे विषय असतील की ते ट्रॅफिकचा सगळ्यात मोठा विषय चिपळूण शहरामध्ये जाणवतो. तो या विषयासंदर्भात कसा मार्ग काढता येईल त्याचे विचाराधीन आहे. त्यांनी IITच्या टीमशी त्यांचं बोलणं सुद्धा झालेलं आहे की ह्याच्यात एक्सपर्ट कोण असेल तर त्या एक्सपर्टांकडून त्याची पाहणी करून त्याची उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण आपण पुराच्या वेळेला IITच्या लोकांकडून जशी माहिती घेतली होती तसं त्या तज्ञांचा सल्ला घेऊन त्या बाबतीत आपण उपाययोजना करू शकतो. ते सरांच्या बाबतीत विचाराधीन आहे. बरेचसे आरक्षण आपले अशीच पडून आहेत, ते विकसित करण्याच्या दृष्टीनं सुद्धा सरांचा विचार आहे की हे विकसित केल्यानंतर चिपळूणमध्ये लोकांनी राहायला काय यावं हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर सुद्धा त्याची उकल होईल. लाल रेषा निळी रेषा निघेल नाही निघेल तेवढा मी काय मोठा तज्ञ नव्हे किंवा ती पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे, तर चिपळूणचा असं मला वाटत नाही. आम्ही सुद्धा बांधकाम व्यावसायिक आहोत, आम्हाला सुद्धा तो प्रश्न भेडसावतोय, पण त्या बाबतीत बोलण्यामुळे मला त्यातला काय अभ्यास नाहीये. तेव्हा तो विषय होईलच, पण त्या विषयाच्या बाहेर जाऊन चिपळूणात लोकांनी काय यावं, चिपळूणात येऊन लोकांनी का स्थिरावं, तिथंच का स्थावर व्हावं, ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. की चिपळूणचं स्थलांतराचं प्रमाण मागच्या 5-10 वर्षामध्ये खूप वाढलंय, ते कुठेतरी कमी केलं तरच इथल्या बाजारपेठेला चालना मिळेल, इथल्या लोकांच्या व्यवसायाला चालना मिळेल, शिवाय चिपळूणला सुद्धा चालना मिळेल. आणि प्रत्येक व्यवसाय हा लोकसंख्येवर अवलंबून असतो. त्यामुळे जसं आपल्या लोकांनी चिपळूणची पसंती द्यायला पाहिजे त्या प्रमाणातली पसंती थोडीशी कमी होते हे मी प्रामाणिकपणे मान्य करायला पाहिजे. आणि पुराचा धोका होता तो आता कमी करण्यासाठी सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्यांच्या सहकार्यातून तो प्रयत्न आपण चालू केलाय. त्याचा रिझल्ट म्हणून 4 वर्ष आपण पाणी भरत नाही, पण ह्याच्यानंतर सुद्धा चिपळूणमध्ये लोकांची लोकसंख्या वाढावी यासाठी अधिकचं काय करायला लागेल त्याचाही स्टडी त्याचाही अभ्यास सरांकडून चालू आहे. कारण चिपळूण ही सुसंस्कृत शहर म्हणून फार पहिल्यापासून ओळख आहे आणि ती सुसंस्कृत शहराची ओळख तशीच अबाधित ठेवण्याचं जसं नागरिक काम करतायत तसं राजकारण्यांचं पण काम आहे की ती ओळख ठेवतानाच चिपळूणचं नावलौकिकात कशी अजून भर पडेल ह्याच्यावर जबाबदारी प्रत्येकाने घेणे गरजेचं आहे. नगरपालिका नुसती ताब्यात आली दर 5 वर्षांनी निवडणुका होतच असतात, पण आम्ही ह्या मताचे आहोत की निवडणूक झाली तरी लोकांनी स्वतःहून आपल्याला पाठिंबा देणं गरजेचं आहे. आपण असं काम उभं करून दाखवलं पाहिजे की त्याची लोकांनी वावा केली पाहिजे. आज श्रावणशेठ दळेंचं नाव त्यांच्या पश्चात सुद्धा लोक एवढी वर्ष घेत आहेत. व्हिजनरी असलेला माणूस होता, त्यांनी उभी केलेल्या बऱ्याचशा गोष्टी आज आम्ही त्यांचा प्रचार पूर्ण अजून जसं शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं त्यांची मी तुलना करणार नाही शिवाजी महाराजांच्या सोबत, पण श्रावणशेठ दळेंचं नाव आज चिपळूणमध्ये आदराने घेतलं जातं. त्या पद्धतीचं काम करण्याचं काम उभं ठेवण्याचं लोकांच्या नजरेसमोर उभं ठेवण्याचं काम सरांच्या माध्यमातून होतंय. मग ते चिपळूणच्या नालवडे बंदरासारखी भिंत असेल की जी नालवडे बंदर कोसळल्यानंतर पाण्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासन दरबारी काय काय करून त्यांनी ती भिंत मंजूर करून घेतली, पूर्णत्वास नेली. त्याचा रिझल्ट आज आपण बघतोय. शंकरवाडी, मुरादपूर, भोईवाडा हे सगळे भाग असतील तिथं पाण्याचा जो उपद्रव होता तो किती कमी झाला हे सगळ्या चिपळूणनं अनुभवलंय. कोकणात सगळीकडे पाण्याचा हाहाकार असताना प्रशासन प्रांतसाहेब असतील, शिवसाहेब असतील आणि त्यांची टीम असतील त्यांचे नियोजन आणि ह्या नालवडे बंदरासारखे काय उपाययोजना बचाव समितीच्या माध्यमातून केलेल्या उपाययोजना असतील त्याच्या माध्यमातून चिपळूणमध्ये पाणी भरलं नाही ही एक सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. कारण नुकसान झाल्यावर त्या दुकानदाराच्या आयुष्यमानावर किती परिणाम होतो, त्याच्या आर्थिक ताण त्याच्यावर किती वाढतो हे सगळं चिपळूणच्या जनतेनं जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे मला नक्कीच खात्री आहे हे ज्या पुरातून सावरलेली जी लोक आहेत तरी सरांच्या मागे 100% राहून सरांच्या विचारांच्या लोकांना मतदानच करतील हे मला खात्री आहे. त्यासाठी मग ती मिटिंग घेणं गरजेचं नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. उमेदवार आमचे पोहोचतातच आहेत, पण सरांचे विचार एवढे लोकांपर्यंत पोहोचलेत की ते सरांना सरांचा उमेदवार म्हणजे सर उभे आहेत असं समजून मतदान करतील
आणि चिपळूणच्या विकासाला एक नवीन दिशा देण्याचं काम सरांच्या माध्यमातून जे चालू आहे त्याला कुठेतरी खीळ बसणार नाही, ही एवढीच शहराची लोक त्यामध्ये सरांच्या पाठीमागे राहतील असं मला वाटतंय. एकूण राजकीय स्थिती जर आज चिपळूणची जर बघितली तर महायुतीमधून आमदार शेखर निकम वेगळे आहेत. उभाटाकडून एक उमेदवार आहे ज्याला विनायक राऊतांचा सपोर्ट आहे, राजू देवळेकर यांना. दुसरा उमेदवार आहे महाविकास आघाडी म्हणतात भास्कर शेठ जाधव आणि रमेशभाई कदम हे उमेदवार आहेत आणि भास्कर जाधव त्यांना सपोर्ट करत आहेत. तिसरे उमेदवार आहेत लियाकत शाह जे काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत. चौथे उमेदवार आहेत निशिकांत भोजने जे अपक्ष आहेत. नंतरचे उमेदवार आहेत पेचकर. ह्या सगळ्या राजकीय वर्तुळामध्ये राष्ट्रवादी नगराध्यक्ष पदाकडे कशा प्रकारे बघते? कारण त्याच्यानंतर म्हणजे तुमच्या भूमिकेनंतर हा फरक समजणार आहे, कळणार आहे चिपळूणकरांना. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा आज काही कारणामुळे नसल्यामुळे आम्ही शक्यतो फोकस करतोय आमच्या निशाणीवर किंवा आमच्या घड्याळ चिन्हावर उभे असलेल्या उमेदवारांच्या आणि आम्ही ज्यांना पाठिंबा दिलाय अशा अपक्ष उमेदवारांच्या निवडीवरच आम्ही फोकस केलेला आहे. आमच्याकडे लोकांच्याकडून पण वारंवार विचारणा होती की तुम्ही वरच्या मताचं काय केलंय. आम्ही त्याबाबत जाहीर कुठेच चर्चा पण केलेली नाही किंवा त्याबाबत वाच्यताही केलेली नाही. शेवटी तो निर्णय जर आमचा उमेदवार नसेल तर आम्ही कोणावर का लादावा असं सरांचं स्पष्ट मत आहे. तो ज्यानं त्याला तो निर्णय योग्य ज्याला वाटेल तो त्याने घ्यावा त्या भूमिकेतले आम्ही आहोत. पण युतीतून बाहेर पडल्याचं आम्हाला देखील शल्य, आम्ही तर काय स्वतःहून पडलोच नाही. तो एक वेगळा विषय होऊ शकतो आणि त्या विषयावर माझे वरिष्ठच बोलतील, कारण मला मी तेवढं बोलण्याबाबत माझ्या अधिकार नाहीयेत. त्यामुळे ते वरिष्ठ त्याबाबत चर्चा करतील. पण नगराध्यक्षाबाबत विचार करताना देखील त्यांचे व्हिजन कुठेतरी बघणं गरजेचं आहे. मग ते कोणाला मतदान करावं, काय कसं करावं, कारण माझं मुळात मतदान इथं नसल्यामुळे त्या हक्काबद्दल मी बोलणं चुकीचं आहे. पण मी एवढंच आवाहन करतो की सरांचे विचाराचे जे घड्याळाचे जे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही भरघोस असं मतदान करणं असं मला अपेक्षित आहे. कारण तरच सरांचं व्हिजन आपण चिपळूणमध्ये खऱ्या अर्थानं राबवू शकतो असं मला वाटतं. राष्ट्रवादीचे किती उमेदवार आता नगरपालिकेच्या रिंगणात आहेत? एकूण आमचे 16 उमेदवार रिंगणात आहेत. एक अपक्ष आहे त्याच्यामध्ये. बाकी आमच्या निशाणीवर 15 उमेदवार आहेत आणि त्यांना वाढता पाठिंबा लोकांमधून मिळतोय. कारण आम्ही जिथे जिथे जातोय किंवा सर जिथे जिथे फोन करतायत, स्वतः पोहोचतायत, तिथल्या नागरिकांचा जो उत्साह बघतोय आम्ही, त्या उत्साहामुळे मला नक्की खात्री आहे की आमचे सगळेच उमेदवार निवडून येतील. चिपळूणची सार्वत्रिक निवडणुकीचा आजचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी आपण असं बघायला गेलं तर आजच्या दिवसानंतर नगरपालिकेचं चित्र स्पष्ट होईल. मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत. मात्र त्याचा पॅटर्न चिपळूणच्या नगरपालिकेकडनं घेतला जाऊ शकतो. चिपळूणच्या नगरपालिकेमध्ये युती झाली की नाही झाली, तिथे कोणकोणते पक्ष एकत्र आले, कोणकोणते वरिष्ठ नेते एकत्र आले आणि मग कशा प्रकारे आघाडी करून निवडणूक लढायची. तर मग ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीवर कितपत अवलंबून आहे बाकी सगळ्या निवडणुकीचं प्लॅनिंग? नक्कीच अवलंबून असणार आहे. कारण ह्याच्यामुळेच ग्रामीण भागातल्या सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा विचार नक्कीच गेलेला आहे. पण शेखर सरांचं ठामपणे मत आहे की प्रत्येक इलेक्शनची गणितं वेगळी असतात. प्रत्येक निवडणुकीची समीकरणं त्या वेळेनुसार ठरली जातात. जर राज्यात आपण महायुती म्हणून चालत असू तर आपल्याला महायुतीच्या विचारानंच चालावं लागेल. पण त्या दृष्टीने विचार करताना समोरून कसा रिस्पॉन्स राहतोय, काय राहतोय, ते आम्हाला आज अजून काय अंदाज येत नाही. त्यामुळे सरांची तरी भूमिका आजही ठाम आहे की वर जर महायुती म्हणून, कारण विकास काम करताना निधी आणणं गरजेचं असतं. निधी आणण्यासाठी महायुती जर सत्तेत असेल आणि त्या महायुतीचे जर आमदार शेखर सर म्हणून कार्यरत असतील तर ग्रामीण भागात सुद्धा आमच्याकडून महायुतीसाठीच सरांचा तरी विचार आहे की आपण त्या बाबतीतच विचार करणं गरजेचं आहे. कारण ह्याच सगळ्याच लोकांनी आम्हाला 2024च्या निवडणुकीमध्ये मदत करून सरांच्या विजयामध्ये हातभार लावलेला आहे. त्यामुळे आमच्याकडून ती कृतज्ञता होईल असं मला काय वाटत नाही. चिपळूणच्या सार्वत्रिक निवडणुकीचा अंदाज घेता एक अजून प्रश्न विचारूया. रत्नागिरी जिल्ह्याची जर परिस्थिती आपण बघितली तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेगवेगळे नेते आहेत. 10 वर्षापूर्वी जर एखाद्या नेत्याने एखादं काम चांगलं केलं असेल तर त्याचं भांडवल आता केलं जातं. एखाद्या नेत्याने 30 वर्षापूर्वी काम केलं असेल, तो आता उमेदवार म्हणून उभा असेल तर त्याचं भांडवल केलं जातं. मात्र शेखर सरांना ही सवय नाही, मीपणाचा अभाव आहे. मग ह्या अतिनम्रपणामुळे या चिपळूणच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये केलेली कामं नागरिकांपर्यंत ठेवण्यामध्ये राष्ट्रवादी कमी पडलं असं वाटतं, किंवा शेखर सरांचा अतिनम्रपणा असल्यामुळे महायुतीतून थोडं वेगळं राहिल्याचं दुःख वाटतं? नक्कीच वाटतं ना. कारण काम उभं केल्यावर आमचं म्हणणं असं होतं की जर
आम्ही जर स्वबळावर लढायचा विषय सुरुवातीला घेतला असता किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार पहिलाच आमच्या लक्षात आला असता तरी आम्ही नक्कीच स्वबळावर सुद्धा लढू शकलो असतो. आणि शहरामध्ये जो काही रिस्पॉन्स आज आम्हाला मिळतोय काहीच मग आम्हाला नगरपालिका एखादी घेण्यात सुद्धा काही अडचण आली असते असं मला वाटत नाही. कारण नगराध्यक्ष पदाचा चेहरा आमचे मिलिंद शेठ कापडी सगळ्यांना सर्वश्रुत आहेत. त्यांचं वागणं असेल किंवा त्यांचं बोलणं असेल शेतकऱ्यांची सावलीसारखंच ते काम करतात. त्यामुळे आम्हाला काही अडचण वाटत नाही. महायुतीतून बाहेर पडल्यामुळे किंवा त्यांनी बाहेर केल्यामुळे इथले विकास कामांच्या बाबतीतला जो विषय तुम्ही मांडलात तो खरा आहे की आम्ही जाहिरात करण्यात कमी पडलेलो आहोत. आणि ती जाहिरात कमी पडण्याचं युतीमधून आल्यानंतर सरांचीच भावना कायम असते की हे सगळं सरकारकडच्या निधीमधून होत असताना आपण स्वतःची जाहिरात का करावी म्हणून सर मागं पडले. आणि ही त्यांची एक सत्सद विवेक बुद्धी आहे. आणि मुत्सद्दी राजकारण त्यांना म्हणजे किंवा राजकीय डावपेच आहेत त्यात कदाचित सरांचं थोडासा अभ्यास कमी असेल असं मला म्हणजे अभ्यास शहराबाबतचा चिपळूणच्या ग्रामीण भागात किंवा देवरूखमध्ये जर बघितलं वेगळी परिस्थिती असते. सरांनी हाताळलेलं हे चिपळूण शहराचं पहिलीच निवडणूक आहे. तर लोकांचा अंदाज आहे किंवा लोकांचं प्रेम आहे पुढ्यानंतर सरांना कदाचित शहराचा अंदाज नसावा आणि तो आता पुढच्या वेळेला त्यांना नक्कीच तो अंदाज येईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न पडतो की एखाद्या गावाचा विकास एखाद्या शहराचा विकास करायचा असेल तर तुमची ओळख तुमच्या आमदाराबरोबर लागते म्हणजे निधी येतो. पण मग तालुक्याचा विकास करत असताना शहराचा विकास करत असताना अजितदादा पवारांशी शेखर सरांचे चांगले संबंध आहेत असं म्हणतात. त्याचा कितपत फायदा झालाय आणि पुढे होईल? फायदा झालाय म्हणताना सरांच्या कारकिर्दीमध्ये 2400 कोटीचा निधी जो काय आला ते पूर्ण कार्यकाळामध्ये अजितदादा अर्थमंत्री म्हणून काम करतायत. त्यामध्ये सरांचे संबंध असल्याचा पुरावा वेगळा लोकांसमोर ठेवण्याची गरज नाही किंवा त्यांचे संबंध किती जवळचे आहेत. सावर्ड्याचं 100 कोटीचं धरण असेल, चिपळूणची महत्वाकांक्षी पाणी योजना असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजितदादांचा फार मोठ्या प्रमाणावर सहभाग किंवा सहकार्य दादांचं लाभलं. पालकमंत्री साहेबांचं तर आहेच, पण निधीच्या बाबतीत असेल किंवा त्याच्या मंजुरीच्या बाबतीत असेल शेखर सरांवर विशेष लक्ष असल्यामुळेच आज ही कामं आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये मतदारसंघामध्ये होऊ शकली. त्यामुळे त्यांच्या आणि संबंधांचा उपयोग चिपळूणच्या जनतेच्या हितासाठी व्हावा यासाठी सरांचे आतोनात प्रयत्न असतात आणि तो दादांच्यामुळेच चिपळूणच्या शहराच्या विकासामध्ये अजून गती येण्याची जास्त शक्यता आहे. एखादा असा अनुभव सांगता येईल का की शेखर सरांचं एखादं काम म्हणजे तालुक्याचं विकास काम एखादं आहे अजितदादांच्या मागे लागलेले आणि अजितदादांनी म्हटले की बाबा नंतर बघू असं काहीतरी आणि मग सरांनी योग्य वेळ साधून ते काम करून घेतलेलं आहे असं काय अनुभव? नक्कीच सांगता येईल. त्या ही 2 कामं मी सांगितली चिपळूणच्या पाणी योजनेची वर्क ऑर्डर आणि सावर्डे धरणाची मंजुरी. हे 2 गोष्टी इलेक्शनच्या अगोदर अंतिम टप्प्यापर्यंत खेचल्या गेल्या होत्या. निधीचं काय अडचण असू शकेल किंवा आणि काय तांत्रिक अडचणी असतील पण सरांनी त्यांच्या आणि दादांच्या संबंधांवर जो काय हट्ट केला त्या हट्टामध्ये प्रत्येक आमदारांना 5-5 कोटीचा इरिगेशनचा निधी द्यायचं ठरलेलं असताना देखील सरांचं 100 कोटीचं धरण मंजूर करून दिलं. चिपळूणची पाणी योजनेच्या GR काढण्याच्या संदर्भातली सूचना तात्काळ दादांनी करून इलेक्शनच्या अगोदर तो GR काढला गेला आणि त्याच्या वर्क ऑर्डर्स पर्यंत सुद्धा नेता आलं. ह्या 2 गोष्टी अशा आहेत की सरांच्या हट्टामुळे दादांनी एक आउट ऑफ द वे जाऊन किंवा वेगळं विशेष लक्ष घालून ही 2 गोष्टी चिपळूणच्या मतदारसंघासाठी दिलेल्या आम्ही जवळून बघितलेल्या आहेत. चिपळूण नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचाराचा अंतिम टप्पा असताना आज अबू ठसाळे जे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आहेत आपल्यासोबत, तुम्ही एक राष्ट्रवादीचे एक महत्वाचे घटक आमदारांच्या पाठोपाठचं चांगलं पद असताना माझं कोकणच्या माध्यमातून चिपळूणच्या नागरिकांना मतदारांना कशा प्रकारे आवाहन कराल? चिपळूणच्या मतदारांना मी आवाहन करेन की सरांच्या पाठीमागे राहण्याचे काय फायदे आहेत. सरांच्या पाठीमागे राहिल्यावर चिपळूणचं पूरमुक्तीचं प्रोजेक्ट असेल किंवा चिपळूणच्या शहराचे जे विविध कामं असतील, ट्रॅफिकचा विषय असेल, रस्त्यांचे विषय असतील, या सगळ्या विषयांचा पाठपुरावा शासन दरबारी जर आपल्याला करून घेऊन आपल्या जीवनमानात बदल करायचा असेल तर सरांच्या उमेदवारांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहून जास्तीत जास्त नगरसेवक काउन्सिलमध्ये आपण जर पाठवू शकलो तरच या कामांना जास्तीत जास्त अधिकचा मार्ग मिळेल. आणि त्यासाठी म्हणून सरांच्या उमेदवाराचे घड्याळ निशाणीवर उभे आहेत आणि आमचे एक अपक्ष उमेदवाराचा पाठिंबा देऊन सिलेंडर निशाणीवर उभे आहेत. ह्या सगळ्यांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्यावं असं तालुकाध्यक्ष म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. व तुम्ही जे मत द्याल ते 100% विकासाला मत असेल हे मी तुम्हाला जाहीरपणे सरांच्या वतीनं आणि भैरवच्या हद्दीत सांगतो की हे मत तुम्ही दिल्यानंतर तुमचं मत फुकट जाणार नाही ह्याची खात्री आम्ही बाळगणारे शेखर सरांचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही उद्या भरघोसपणे बाहेर पडून मतदान करून आमच्या उमेदवारांना विजयी करावं. निवडणुकीची रणधुमाळी या कार्यक्रमामधून आपण नागरिकांसमोर अनेक
नवे चेहरे आणले, अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते देखील आणले आणि काही मोठे पदाधिकारी देखील आणले. हेतू मात्र एकच आहे की चिपळूणचा विकास थांबायला नको. गेल्या काही वर्षांमध्ये चिपळूणकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन आहे तो नक्की बदललाय. मात्र हा बदललेला दृष्टिकोन आता या निवडणुकीनंतर बदलू नये यासाठी तुम्ही सर्वांनी 2 तारखेला वेळात वेळ काढून आवर्जून बाहेर पडून मतदान करा. आवश्यक कागदपत्र न्या आणि थोडासा वेळ लाईन मध्ये उभा राहावं लागलं तरी चालेल, पण मतदान अवश्य करा, कंटाळा करू नका, असं आवाहन माझं कोकणच्या वतीने करण्यात येत आहे. आणि एक विशेष महत्वाची टीप की चिपळूणचा जो सार्वत्रिक निवडणुकीचा जो निकाल आहे हा माझे कोकण न्यूज चॅनलवर थेट प्रक्षेपण केला जाणार आहे. त्यामुळे लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळ झाले थांबण्याची. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.